आणि आता आपण मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। मुंबई महानगरपालिकेच्या संशोधन केंद्रात नोकरीची संधी, अध्यापन, प्रशासकीय, कार्यालयीन, तांत्रिक पदांवर नोकरीची संधी आहे। उमेदवारांना 20 मे पर्यंत नोकरीसाठी अर्ज करता येईल। मुंबईला लवकरच 6 सहपोलीस आयुक्त मिळणार आहेत। सहपोलीस आयुक्त गुप्तवार्ता पदाची लवकरच निर्मिती होण्याची शक्यता आहे। दहशतवादी हल्ला आणि पाकसोबतच्या संघर्षानंतर सरकारचा हा निर्णय। मुंबई पालिकेकडून रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना वेग, पावसाळ्याआधी 30 मे पर्यंत काम पूर्ण करण्याचं महानगरपालिकेसमोर आव्हान आहे। मुंबईतील नायर महाविद्यालयामध्ये बीडीएस अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी संख्येत वाढ, अधिकाधिक दर्जेदार सेवा देणं आगामी काळात शक्य होणार आहे। विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी दंतवैद्यकीय परिषदेची ही मान्यता। वरळीच्या बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत बांधलेल्या 2 पुनर्विकसित इमारतींमधील 556 घरांचा ताबा रखडलाय। भोगवाटा प्रमाणपत्र न मिळाल्यानं ताबा प्रक्रिया सुरू करण्यास विलंब होतोय। पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले सोमवारी पालखी मार्गाची पाहणी करतील आणि यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत। आषाढी वारीसाठी करण्यात येणाऱ्या या उपाययोजनांचा आयुक्त आढावा घेणार आहेत। पुण्यामध्ये आता पीएमपीच्या 2 मार्गिकांचा विस्तार झाला। निगडी आणि रावेत या परिसरातल्या नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास करता येणार आहे, सुलभ प्रवास करता येणार आहे। पुणे शहरातल्या महावितरण त्याचबरोबर एमजीएनएलचं खोदकाम बंद झालंय। पावसामुळे खोदण्यात आलेले रस्ते पुन्हा दुरुस्त करण्याचं काम हाती घेण्यात आलंय आणि 1 ऑक्टोबर नंतर पुन्हा खोदकामाला परवानगी मिळेल। पुण्यामध्ये महावितरणच्या 1.5 कोटी रुपयांच्या थकीत देयकांची प्रकरणं निकाली निघाली आहेत आणि लोक अदालतीमध्ये एकूण 341 प्रकरणांवर निर्णय झाला आहे।